फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता तुम्हाला दिसतच असेल मी रेडी झाली आहे. तर आम्ही चाललो आहे इमॅजिकाला, कारण नंदेचा मुलगा आला आहे, म्हणजे शौर्य आला आहे. तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण जर जे माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहितीच असेल शौर्य कोण. तर तो माझ्या नंदेचा मुलगा आहे. तर तो आला आहे. तर तो जास्त दिवस राहणार नाही, कारण त्याचं क्रिकेट वगैरे असतं. तर तो क्रिकेटसाठी जाणार आहे त्याचं. तर मग एक दिवसासाठीच आला आहे. काल आला आहे आणि ताई काल त्याला सोडून गेलं आहे आणि उद्या तो जाईल. तर आज त्याला आम्ही घेऊन चाललो आहे इमॅजिकाला. तर चला स्टे ट्यून, तुम्ही पण राहा. आणि आम्हाला निघायचं तर 9 वाजता, पण एक करता करता 10 वाजले. रात्री मूवी बघत बसलो त्याच्यामुळे उशीर झाला उठायला. तर आता ऑलरेडी 10 वाजलेत. तर आम्ही आता निघतो. पोचायला आम्हाला जवळपास अजून 2 तास जाते. तर चला स्टे ट्यून. इमॅजिका सांगितलं ना. तर आम्ही आता निघतोय, निघालोय आम्ही आता. आणि आता बघू किती वेळ लागेल. 2 तास दाखवत. आम्ही लास्ट टाइम गेलेलो तर 1.5 तास लागलेला, कारण ट्रॅफिक नव्हतं. पण आता उशीर झालाय थोडा, तर कदाचित ट्रॅफिक भेटेल. चला तर चला काय इमॅजिका बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, उंदीर मामा की. चला मिसळ पाव, वडापाव. अर्धा घेतो, अर्धा वडा, अर्धा. तर आमचा मस्त नाश्ता झालाय. पोट भरलं का सगळ्यांचं? आरुषने काय खाल्लंच नाही है ना. नानी तुमचे मिसळ घेतले पार्सल. काय तुझ्याकडे एसी नाही केली का? मग तुला असं बसल नितेश. तर चला आम्ही नाश्ता केलाय आणि आता पुढचा प्रवास चालू केलाय. आणि आता आम्ही कुठेच थांबणार नाहीये, कारण घरातून काय खाऊन नव्हतो निघालो, म्हणून मग ब्रेकफास्ट केला. आणि आता डायरेक्टली इमॅजिकाला भेटू आपण. चला स्टे ट्यून. डुबुक डुबुक है ना. तर आम्ही पोचलो इमॅजिकाला आणि जवळपास 1.5-2 तास लागले. ट्रॅफिक नव्हतं. आणि ह्या साईडला पार्किंग आहे, मागच्या साईडला. आणि इथे एंट्री आहे. तर आम्ही थीम पार्क पण आहे, वॉटर पार्क पण आहे. थीम पार्कमध्ये गेलात तर स्नोफॉल पण आहे. तर आम्ही आता स्नो मागच्या वेळेस केलेलं, त्याच्यामुळे वॉटर पार्कला चाललो आहे. तर चला मला पण दाखवतो. आर यू एक्साइटेड? What? ఇది ఎన్షే వరకు
चला नॉट आला चलो आगे स्कूल आयडी आणला का? स्कूल आयडी आणला का तू? मला शाळेची आयडी पाहिजे, त्याची एंट्री नाही. आता काय करायचं? उद्या माझ्या मस्त पैकी दे, हात दे. लक्ष द्या. अच्छा भरू नका, जात ठेवून. ओके ओके. चावी नाही, चावी दिली. हा दिली. तिकीट दे. तर आम्ही चेंज केलं आणि हा आहे आमचा लॉकर. तुम्ही इथे लॉकर पण घेऊ शकता, बॅग्स वगैरे ठेवायला सिक्युअर. आणि इथे वॉशरूम पण आहे, चेंजिंग रूम पण आहे. वॉशरूम क्लीन आहे, चेंजिंग रूम जरा हे आहे, शॉवर पण घेऊ शकता. आणि आम्ही सनस्क्रीन वगैरे लावले, रेडी झालोय. आणि खूप गरम होतं. शौर्य ह्याला जायचं नाही आहे पाण्यात, ह्याला पाण्यात नाही जायचं आहे. तर आम्ही आता जातो आणि थांब, आता तिथे पण शॉवर घेऊ. इथे जाऊ, इथे जाऊ. तिथे ठेवा ना झाडाखाली. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ शौर्य. आरुष कुठे?
तर आम्ही मस्त एन्जॉय केलं आहे आणि आमचा लंचसुद्धा झाला आहे आणि त्याच्यानंतर मी आता बसली आहे कारण माझी अचानक तब्येत खराब झाली. म्हणजे 2-3 दिवसापासून वाटत होतं की मी आजारी पडते असं, पण आज एकदमच मला पाण्यात गेल्यानंतर वरतून ऊन आणि खाली पाणी झाल्यामुळे मी आजारी पडल्यासारखं झालं. तर इथे मेडिकल रूम असते तिथून मी मेडिसिन वगैरे घेतली आहे आणि आता मी कशी ओली पण होती तर चेंज करायला नाही गेली कारण हे लोक भिजत आहेत बॅक साईडला आणि म्हटलं मी तोपर्यंत मी बसून राहते आणि थोडी सुकते कारण परत चेंज करायला जायचे पण तोपर्यंत बसते कारण उन्हात बसले तर जरा बरं वाटते. थंडी कारण सर्दीमुळे थंडी वाजल्यासारखं झालं आणि इथे वारा पण सुटला आहे ऊन असलं तरी. तर आता हे लोक खेळतात तर आता ती लोक खेळतात आणि त्याच्यामध्ये काय झालं नितेशने चुकून त्याचा मोबाईल नेला पाण्यामध्ये. वॉटरप्रूफ येतो पण माहिती नाही काय झालं अचानक त्याचा मोबाईल बंद झाला डिस्प्ले गेल्यासारखा झाला आहे. तर मी हे बघा इथे उन्हामध्ये ठेवला आहे तर बघू चालू होतो का नाही तर मग चेंज करावा लागेल आयदर रिपेअरिंग करावं लागेल. तर आता मी बसली आहे हे लोक भिजत आहेत त्यांना भिजू दे तर मी बसली तर चला स्ट्रेट येऊन आम्ही आता निघू थोड्या वेळाने. जेवण ओके होतं आम्हाला नाही आवडलं पण भूक लागली म्हणून पुढच्या पुढे खाल्लं आम्ही. अनलिमिटेडवालं पण आहे आणि प्लेटरवालं पण आहे. तर आम्ही चायनीजचं प्लेट घेतलेलं 4 आणि इंडियन थाली घेतलेली एक ती अनलिमिटेड नव्हती तर आम्ही ते घेतलेलं आणि कदाचित मी स्प्राईट पण पिलं जेवताना त्याच्यामुळे पण मला त्रास झाला असेल. तर जेवण एवढं खास नव्हतं पण इथे दुसरं ऑप्शन पण आहेत बर्गर वगैरे पिझ्झा वगैरे पण भेटतं पण ते आम्हाला माहिती नव्हतं आणि नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला कळलं. तर आम्ही आता खाल्लेलं आहे बघू आता थोड्या वेळाने आम्ही निघू. तर चला स्टे ट्यून.